उभाटा गटाचे काही खासदार यांनी काल स्वतंत्रपणे गट स्थापन केला आणि त्याच्या बातम्या खरं तर वृत्तपत्रामध्ये, सोशल मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाल्या. ही सगळी प्रक्रिया खरं तर बातम्यांची गेले वर्षभर चालू होती आणि गेल्या वर्षभरामध्ये आम्हाला देखील अनेक वेळा या संदर्भामध्ये चर्चा ऐकायला येत होत्या. प्रत्यक्षपणे आम्हाला देखील त्याची कल्पना होती. परंतु गेल्या वर्षभरामध्ये जर आपण पाहिलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडत असताना उभाटा गटाचे नेते प्रॅक्टिकली कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी रस्त्यावर आले नाहीत, कुठल्या सभांना आले नाहीत आणि तो आधार कार्यकर्त्यांना पाहिजे तो देण्याचं काम ठरलेलं नाही. तो उद्रेक होता आणि तो उद्रेक प्रत्यक्षात काल बाहेर आला. 2/3 लोकसभा सदस्यांचा एक गट उभाटा गटाचा तो काल अस्तित्वात आल्याचं कळतंय आणि नक्कीच या गटाने एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून त्यांना वेगळी बसण्याची व्यवस्था लोकसभा अध्यक्ष करतील. तो त्यांचा अधिकार आहे. गटाला एकदा मान्यता मिळाल्यानंतर त्यांना वेगळा बसण्याच्या संदर्भामध्ये, वेगळा गट स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये ते मान्यता देतील. परंतु उभाटा गटाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते बाळासाहेबांच्या विचाराचे आहेत आणि मला खात्री आहे की माननीय शिंदेसाहेब हे खूप कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता म्हणून प्रचलित आहे. हे सगळे लोकप्रतिनिधी जे उभाटा गटाचे कार्य करतात, मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीमध्ये असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, लोकसभा असेल, हे प्रत्यक्ष अनेक कामाच्या निमित्तानं माननीय शिंदेसाहेबांना भेटतात. शिंदेसाहेब त्यांना मदत देखील करतात. विकास कामाला निधी देणं असेल, काही अडचणीमध्ये त्यांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये असेल, मदत करणारा नेता म्हणून शिंदेसाहेबांकडे पाहिलं जातं आणि त्याच अनुषंगानं ते शिवसेना हिंदुत्वादी विचाराचे, बाळासाहेबांच्या विचाराचे सगळे असल्यामुळं शिंदेसाहेबांचं नेतृत्व पुढच्या कालावधीमध्ये ते मान्य करतील. हे ऑपरेशन टायगर जे आहे ते आता 1-2 दिवसामध्येच घडलं नाही. ह्या सगळ्या बातम्या गेल्या 10 महिने, वर्षभरापासून खरं तर ह्या सगळ्या प्रक्रिया बातम्या येत होत्या आणि हे संपूर्णपणे उभाटा गटाच्या सगळ्या नेत्यांना खरं तर माहिती होतं. या सगळ्या बाबतीमध्ये नाराजी मोठ्या प्रमाणावरती पक्षामध्ये, लोकप्रतिनिधी प्रचंडपणे नाराज आहेत आणि ते प्रत्यक्षपणे त्या लोकप्रतिनिधी बोलून देखील दाखवलं होतं आणि ह्या सगळ्या प्रक्रिया घडत असताना त्यांना त्याची माहिती होती, पूर्वकल्पना होती. आमच्यातीलच काही अतिउत्साही लोकांनी त्याला मीडियाच्या समोर येऊन जास्त प्रसिद्धी देण्याचं काम केलं. त्यांच्यामध्ये चाललेली ही प्रक्रिया होती. असंतोष मोठ्या प्रमाणावर होते आणि या असंतोष मोठ्या प्रमाणात असताना मान्य शिंदेसाहेबांचं नेतृत्व मान्य करण्याच्या संदर्भामध्ये आणि शिंदेसाहेबांनी कडून स्थानिक पातळीवरती विकास कामाच्या संदर्भामध्ये मदत असेल, काही अडले नडलेल्या कामाच्या संदर्भात मदत असेल, त्या बाबतीमध्ये सातत्यानं ते भेटत होते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजून सुद्धा काही उभाटा गटात असणारे लोकप्रतिनिधी सातत्यानं कामाच्या निमित्तानं देखील साहेबांविषयी नाराजी व्यक्त करतात, कामाच्या निमित्तानं शिंदेसाहेबांना देखील भेटतात आणि याचाच एक भाग म्हणून मला असं वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्यानंतर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी ही खासदारांमध्ये होती आणि तो नाराजीचा भाग म्हणून कालची प्रक्रिया झालेली. तुम्ही म्हटले की अनेक जण एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत, आमदार पण आहेत असे जे उभाटा गटातले कोणी आमदार किंवा काही कोण संपर्कात आहे असं नाही, पण खासगीमध्ये अनेक जण चर्चा करतात आणि शिंदेसाहेबांचं काम, शिंदेसाहेबांची काम करण्याचा जो सपाट आहे, मदत करण्याचं, सातत्यानं प्रॅक्टिकल उतरून रस्त्यावर उतरून मदत करण्याच्या कामामध्ये त्यांचं नेतृत्व मान्य करण्याच्या संदर्भामध्ये ही सातत्याने खाजगीमध्ये देखील लोकप्रतिनिधी उभाटा गटाचे बोलतात. आता फक्त अधिकृत घोषणा राहिली आपण ही प्रक्रियाच अशी आहे की 2/3 सदस्यांनी लोकसभा अध्यक्षाच्या समोर गट निर्माण केल्यानंतर त्या गटाला मान्यता मिळते आणि त्या गटाला मान्यता मिळाल्यानंतर तो गट अस्तित्वात येतो. अस्तित्वात आल्यानंतर त्या गटाने ठरवायचं की नंतरची प्रक्रिया आपण काय करायची. लोकसभेमध्ये शिवसेना पक्षाचा प्रतोद म्हणून अनेक गोष्टी मला या संदर्भात माहिती आहे आणि चीफ व्हीप म्हणून देखील मी लोकसभेमध्ये शिवसेना पक्षाचं काम करत असल्यामुळं या प्रक्रियेमध्ये एखादा गट निर्माण झाल्यानंतर, गट अस्तित्वात आल्यानंतर या गटाला मान्यता मान्य लोकसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा काही या बाबतीमध्ये घडत नाही.